की ते अंतिम टप्प्यात आलेली आहे। त्या निवडणुकीमध्ये मी अपक्ष उमेदवार म्हणून नगराध्यक्षपदाचा अर्ज इथे भरलेला आहे आणि निवडणूक रिंगणात लढवतोय। माझी निशाणी ही ट्रॅक्टर आहे, अनुक्रमांक 2 आहे आणि मी सर्व मतदारांना विनंती करणार आहे की मला एक चांगल्या पद्धतीने या वरणगाव शहरामध्ये जे विकासाचे कामं केले आहे, या वरणगाव शहरात 17-18 दिवसानंतर पिण्याचं पाणी येत होतं। ते पाणी आज आम्ही संघर्ष उभा करून ते 3 ते 4 दिवसावर आणलेला आहे आणि हा मुद्दा जो आहे आणि त्यानंतर तेच पाणीचे 24 तास आम्ही वरणगावकरांना देणार आहे। मला असं वाटते यासह जो वरणगाव शहराचा जो विकास झालेला आहे नगराध्यक्ष असताना, मग त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजचा पुतळा असेल, बुद्धविहार असतील, त्यानंतर नागेश्वर तीर्थक्षेत्र निधी असेल, ग्रंथालय असेल, त्यानंतर हनुमान व्यायामशाळा असेल, अण्णाभाऊ साठे यांचा सामाजिक सभागृह असेल, त्यानंतर भोगावती नदीच्या सुशोभीकरणासाठीचा निधी असेल, रस्ते असतील, गटरी असतील, सार्वजनिक शौचालय असेल, व्यक्तिगत शौचालय असेल, त्यानंतर स्वामी समर्थ मंदिराचा हॉल असेल, असे अनेक प्रकारचे विकासाचे कामं जे आहे 25 कोटीची पाणी पुरवठा योजना असेल, हे विकासाचे कामं मी अल्पवधीत त्या माध्यमातून याच्यामध्ये उभे करू शकलो आणि लोकांनी ते अपील केलं। लोकांना ते अपील झालं की या वरणगाव शहरात खऱ्या अर्थानं 17-18 दिवसांतर पाणी येत होतं। त्यावेळेस माझ्या माता भगिनींच्या डोळ्याला दुःखाचे अश्रू येत होते। ते अश्रू पुसण्याचं काम कोणी केलं असेल तर ते सुनील काळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलं। त्याकरता मी निवडणुकीमध्ये उभा आहे आणि वार्ड क्रमांक 1 मधून अजमलभाई यांची आई उभी आहे, 2 नंबरमधून शामराव धनगर यांच्या पत्नी उभी आहे, त्यांची निशाणी अजमलभाईची घागर आहे, शामराव धनगर यांच्या पत्नीची सुद्धा घागर आहे, त्यानंतर डॉक्टर सादिक शेख यांचा मासूम शेख, बबलू शेख यांची निशाणी AC आहे, त्यानंतर प्रणिताताई पाटील यांची निशाणी कपाट आहे, त्यानंतर याच्याबरोबर गेल्यानंतर आकाश निमकर यांची निशाणी घागर आहे, माझी आई रुक्मिणी काळे यांची निशाणी सुद्धा घागर आहे, समीर शेख आणि कुरेशी साहेब अशा स्वरूपाचं एक चांगल्या प्रकारचं 9 ते 10 जण हे माझ्यासोबत तिथे निवडणूक लढत आहेत त्यांच्या वार्डात। मात्र विकासाच्या जोरावर ही निवडणूक लढली जात आहे आणि जो अन्याय आमच्यावर काही नेत्यांनी केला ते अन्याय हा केसानं गळा कापल्यासारखा झाला। एवढं वर्ष काम करून ज्यावेळेस कार्यकर्ता राबतो आणि ज्यावेळेस कार्यकर्त्याला काही देण्याची वेळ येते त्यावेळेस त्याची जात आणि पैसा पाहिला जातो, हे दुःख मनामध्ये माझ्याही आहे आणि जनतेच्याही मनात आहे। एवढं काम करून जर कधी उमेदवारी कापली गेली असेल तर ती नाराजी प्रचंड या वरणगावकरांच्या मनामध्ये त्या माध्यमातून निर्माण झाली आहे। त्यासाठी वरणगावकर हे जे अन्यायाच्या विरुद्ध इथे पेटून उठले आहे। या शहरात जे पाणी आणलंय, पाणी आणणाऱ्याच्या बरोबर इथे उभे राहत आहे आणि मला विश्वास आहे की या वरणगाव शहरात जास्तीत जास्त जे आहे ते विकासाचे कामं झाले आहे, त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे। या वरणगाव शहरात माननीय केंद्रीय राज्यमंत्री महोदयांचा सुद्धा इथे तर ठकून ते पुरे फोन करून राहिले आहे। त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय मंत्री महोदय सुद्धा इथे एकदम बारीक लक्ष ठेवून सण आहे की इथे काही करून सण सर्वांच्या, मी जसं सांगितलं की वरणगाव शहरात 24/7 पाणी देणं आहे, तसं आता निवडणुकीमध्ये 24/7 सुनील काळे हा सर्वांना दिसतोय। मग ते महाविकास आघाडी असो, ते आमचे मंत्री महोदय असो, ते कोणीही पक्षावाला उठला की फक्त सुनील काळेला टार्गेट त्या माध्यमातून केले जाते आहे। त्याकरता या अभिमन्यूला चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न सर्वांकडनं होतोय। अगदी काही AIच्या माध्यमातून क्लिपा सुद्धा व्हॉट्सअपला त्या माध्यमातून फिरवल्या जात आहे, म्हणजे काही बोलणं नसताना त्याचं संभाषण दाखवलं जाते, कोणाच्या धार्मिक भावना त्या माध्यमातून दुखण्याचा प्रयत्न इथे होतोय। त्याकरता मी विरोधकांना आव्हान करणार आहे, वैयक्तिक चारित्र्यावर येण्यापेक्षा विकासाच्या कामावर आपण बोललं पाहिजे की मी जसा विकास केला हा तुम्ही सांगतोय, जनतेसमोर सांगतोय, तसं तुम्ही सांगा, परंतु कोणाचं वैयक्तिक चारित्र्य हनन करून निवडणूक जिंकता येत नाही। उलट लोकांचा विश्वासघात हा मोठ्या पद्धतीमध्ये होतो आणि सदरच्या काही चॅनल्सवर अशा प्रकारचे काही दाखवले जात आहे। मी रितसर पोलीस स्टेशनमध्ये त्या माध्यमातून गुन्हा दाखल करतोय। माझे या काळात जे कोणी वैयक्तिक बदनामी करत असेल, कोणी सुपारी गुंसर बदनामी करत असेल, कोणी मुद्दा मला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत असेल, या आताच काय आहे, याच्या पहिले का आल्या नाही? म्हणजे निवडणुका डोळ्यासमोर ठेवल्या जात आहे आणि त्या निवडणुकीमध्ये सुनील काळे याला आता टार्गेट केलं जायचं आहे। काय नाही अशा प्रकारचे व्हॉट्सअपला ऑडिओ क्लिप टाकून सर मला बदनाम करण्याचं षड्यंत्र हे विरोधकांनी रचलंय।